नमस्कार. वेलकम बॅक टू निकिता जेनेक्स कॅड सिरीज. सो आज आपण एज ब्लेंड हा कमांड यूज कसं करायचा ते शिकणार आहोत. चला स्टार्ट करूया. सो आपण फर्स्ट एक स्केच काढून घेऊया. एक सिंपल रेक्टेंगलने आपण एज ब्लेंड कमांड समजून घेऊया. सिलेक्ट द स्केच. फिनिश स्केच केल्यानंतर आता आपण ह्या रेक्टेंगलला एक्सट्रूड करून घेऊया. या ठिकाणी मी 500 डिस्टन्सवर एक्सट्रूड केला आहे. तर एज ब्लेंड कमांडचा वापर एक शार्प एजला राउंड किंवा स्मूथ बनवण्यासाठी केला जातो. म्हणजे ह्या ठिकाणी आपण एज ब्लेंड देणार आहोत. म्हणजे सिम्पली आपण स्केचमध्ये फिलेट देत होतो रेडियस देऊन, त्या टाईपमध्येच इथे आपण एज ब्लेंड देणार आहोत, पण 3D मॉडेलला, एक्सट्रूड झालेल्या मॉडेलला. सो फर्स्ट होम टॅबमध्ये मी एज ब्लेंड हा ऑप्शन सिलेक्ट करते. आता ज्या ठिकाणी मला एज ब्लेंड द्यायचा आहे, एजला राउंड करायचा आहे, तो एज सिलेक्ट करू. या ठिकाणी मी हा एज सिलेक्ट करते. या ठिकाणी मी 100 ची रेडियस देते. अप्लाय. या पद्धतीने तुम्ही बघू शकता शार्प एज आता स्मूथ राउंड मध्ये कन्वर्ट झाले आहे. तर एज ब्लेंड कमांडचा मेकॅनिकल पार्ट मध्ये खूप वापर केला जातो, कारण यामुळे पार्ट स्ट्रॉंग होतात आणि शार्प कॉर्नरमुळे होणारा स्ट्रेस कमी होतो. सो आय होप तुम्हाला एज ब्लेंड या कमांडचा यूज नक्की समजला असेल. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण चॅम्फाय कमांड शिकणार आहोत. सो व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि फॉलो नक्की करा. थँक्यू.